अपघातामध्ये भरधाव डंपरने 9 जणांना चिरडलेलं आहे, ज्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। या मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे। वैभवी आणि वैभव अशा 1 आणि 2 वर्षाच्या सख्ख्या भावंडांचा मृतांमध्ये समावेश आहे। या अपघातामध्ये 6 जण जखमी झालेत आणि त्यातल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। रात्री 12:30च्या सुमारास वाघोलीतल्या केसनंद फाट्यावर हा अपघात घडला आणि मद्यधुंद अवस्थेतल्या चालकाने डंपर थेट फुटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर चढवला। हे सर्व कामगार होते जे अमरावतीमधून मोलमजुरी करण्यासाठी आले होते। तर फुटपाथवर 12 जण झोपले होते आणि यापैकी 9 जणांना या डंपरने चिरडले आणि यामध्ये 2 बालकांचा जागीच मृत्यू झालेला आहे। तिघांचा जागीच मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान भावंडांचा समावेश आहे। एक गावचे जीव गेल्यावर तर पुन्हा जे बी काही सरकारच्या माध्यमातून जे तयार आहोत मदत पाहिजे शासनाकडून तुम्हाला। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अक्षय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, डंपर चालकावर काही कारवाई करण्यात आली आहे का? निश्चितपणे रविवारी रात्रीच अमरावतीहून काही मजूर जे आहेत ते पुण्यात मजुरी करण्यासाठी दाखल झाले होते आणि फुटपाथवर झोपलेले असताना एका भरधाव जो डंपर चालक आहे जो मद्यधुंद अवस्थेत होता त्याने जवळपास 9 जणांना चिरडला आणि त्यामध्ये 6 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले असून तिघांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्याच्यात अवघ्या 1 वर्षाचा आणि 2 वर्षाचे जे चिमुरडे आहेत त्यांचा या अपघातात जीव गेलेला आहे। पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। मात्र अधिकृतरित्या पोलिसांनी कुठली माहिती जी आहे ती अद्यापही दिलेली नाही। मात्र रात्री 12:30 नंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती आणि त्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे। ज्या ठिकाणी अपघात झाला आहे वाघोली मधल्या केसनंद फाटा जो अपघात ठिकाण आहे त्या ठिकाणी काहीसा तीव्र उतार आहे आणि त्या ठिकाणी अनेक गाड्या अनकंट्रोलेबल देखील होतात आणि हा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती असल्यामुळे आता डंपर चालकावर काय कारवाई होणार त्याला पकडलं जाऊन हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या माहितीबद्दल।